जालन्यातील वाकुळणी बाजार, वाहेगाव, माहेर भायगाव आणि देशगव्हाण परिसरात पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। पावसाचा जोर अधिकच असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरलंय आणि त्यामुळे पिकांना तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। दत्ता, जालन्यात काय स्थिती आहे? नक्कीच वैशाली, जालन्यामध्ये सुद्धा पावसाने हाहाकार निर्माण झालेला आहे। नद्यांना पूर आल्याच्या बातम्या देत होतो, मात्र आता आपण बघू शकता की चक्क शेतांनाच या ठिकाणी पूर आलेला आहे। हे समोर सोयाबीनचं आणि कपाशीचं शेत आहे आणि याच शेतातून नदी वाहिल्यासारखं मोठ्या प्रमाणात सातत्याने पाणी या ठिकाणी वाहताना आपल्याला पाहायला मिळतंय। हे जे शेतकरी आहेत ज्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ते सुद्धा शेतकरी शेतात गेलेले आहेत, तर त्यांच्या गुडघ्यापर्यंत कमरेपर्यंत येईल इतकं पाणी त्यांच्या सध्या शेतामध्ये साचलेलं आहे आणि हे सगळं पाणी सध्या कालव्याने वाहत जात असताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। दुसऱ्या बाजूला कपाशीचं शेत आहे, कपाशीमध्ये सुद्धा सगळीकडे पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। बदनापूर आणि अंबड या दोन तालुक्यामध्ये रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यानंतर ही सगळी अशी भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे। सगळीकडे पाणीच पाणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। हे सगळे शेतकरी जे आहेत, जे हवालदिल झालेले आहेत, त्यांच्या सगळ्या पिकांमध्ये पाणी घुसलेलं आहे आणि त्यांचं सध्या नुकसान सुद्धा होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे हवालदिल शेतकरी कसं बसं तरी आपलं पीक वाचेल का याची चिंता जी आहे ते शेतकऱ्यांना लागलेली आहे। मराठवाड्यामध्ये 70 लाख हेक्टरवरती नुकसान झाल्याची माहिती सध्या सांगितली जाते आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर हे नुकसान जे आहे ते आणखी वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतंय। हे शेतकरी आपल्या सोबत आहेत। दादा, किती नुकसान झालंय, कसा पाऊस झाला रात्री? आता शासनाने जे एका सरसकट पंचनामे करून हेक्टरी 1 लाख रुपये शासनाने कोरडवाहूसाठी देणे आणि 2 लाख रुपये फळबागाला देणे, एकंदरीत आम्हाला 40 वर्षापूर्वी 18 ते 19 मेला असाच पाऊस झाला आणि आज रात्री 12 वाजता पुन्हा असे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। गावामध्ये सर्व बाजूने पाणी साचलेलं आहे। आणि कसा, किती वेळ झाला पाऊस रात्री? रात्री पाऊस 11 वाजेपासून तर 5 वाजेला पाऊस सारखा पाऊस होता आणि ढगफुटी झालेली आहे, इतकी जबरदस्त ढगफुटी झालेली आहे की बस त्या पंजाबपेक्षा जास्त झाली महाराष्ट्रात स्थिती। वाकुळणी गावात इतकी, मी शेळके वाकुळणी, रामनाथ शेळके वाकुळणी बोलतो। नक्कीच अत्यंत ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। पुन्हा एकदा जर आपण हे दृश्य बघितले तर शेतामध्ये सगळीकडे पाणीच पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। शेतकरी सध्या हवालदिल होत आहेत। वृषाली, धन्यवाद दत्ता, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।